कास। पाऊस सुरू झाला असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात सज्ज ठेवण्यात आली आहे, परंतु नागरिकांनीही खबरदारी घ्यावी असं आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांनी केलं आहे। नमस्कार साहेब, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काय खबरदारी घेतली ग्रामीण भागात? आपल्या ज्या सर्व 68 PHC आणि 378 उपकेंद्र आहेत ती सर्व उपकेंद्र आपण सुसज्ज केलेली आहेत। आपल्याकडे पूरग्रस्त, जोखीमग्रस्त किंवा जी नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आपण आदेश दिलेले आहेत। सर्व ठिकाणी औषध साठा आता उपलब्ध आहे। सर्व ठिकाणी आपण एपिडेमिक किट सुद्धा तयार केलेले आहेत। जिल्हा स्तरावर आपला नियंत्रण कक्षही 24/7 चालू झालेला आहे। आपण लोकांना आवाहन करतोय की दरवर्षी जे पावसामुळे जे जलजन्य आजार किंवा कीटकजन्य आजार जे आपल्याकडे होतात तर त्या आजारांची काळजी घेण्यासाठी आपण जनतेला आवाहनही केलेलं आहे। आपण हा महिना हिवता प्रतिरोध महिना साजरा करतोय किंवा आपण या आठवड्यामध्ये अतिसार प्रतिबंधक पंधरवडा सुद्धा आपण साजरा करतोय। लोकांच्या मध्ये जनजागृती होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण हे जे आजार आहेत ते आजार आपण जरी छोट्या प्रिकॉशन्स घेतल्या तरी आपण ते टाळू शकतो। जसं की पाणी, शुद्ध पाणी जर आपण प्यालो तर आपल्याला कोणताही जलजन्य आजार होणार नाही। तसेच आपल्या अवतीभोवती जर पाणी साठे आपण नाहीसे केले तर आपल्याला कीटकजन्य आजार सुद्धा होण्याची शक्यता खूप कमी राहते। या दृष्टीनं सगळ्यांनी अवेअरनेस करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याकडं सगळीकडं वाहनं जी आहेत ती आपल्या ॲम्ब्युलन्स सर्व ठिकाणी आहेत। सर्व ठिकाणी आपली सर्पदंश, श्वानदंश औषधं सुद्धा उपलब्ध आहेत। आपल्याला जी ज्यादा औषधं जी लागणार आहेत तर त्या दृष्टीनं आपण त्याचीही मागणी आपण करत आहोत। सर, पावसाळ्यामध्ये नेमके कोणत्या आजारापासून धोका असते जनतेला, नेमकं काय असते? मुख्यतः पावसाळ्यामध्ये आपलं पाण्याचे स्रोत असतात हे बाहेरचं पाणी आल्यामुळे दूषित होत असतात आणि त्यामुळे आपल्याला डायरिया, डिसेंट्री या सारखे जे पोटाचे आजार आहेत ते जास्त प्रमाणात होतात। शिवाय जे पाणी साठल्यामुळे डासांची निर्मिती जास्त होते, त्यामुळे डासांमुळे पसरणारे मलेरिया, डेंग्यू, विशेषतः डेंग्यूचे आजार हे आता सध्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत आहेत। पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात, कारण वातावरण खूप बदलते किंवा पावसामध्ये भिजणं होतं। तर या सर्व गोष्टींसाठी आपण पुरेसा औषध साठा हा सर्वत्र दिलेला आहे। आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करता आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत, नेमकी जनजागृती करता म्हणजे आपण ग्रामीण भागात काय करता जाऊन? जनजागृती म्हणजे आता सध्याचा जे आपले मेसेज आहेत, म्हणजे जे आपण आता जिल्हा परिषद मार्फत किंवा आरोग्य विभागामार्फत जे मेसेज आहेत ते आपण आमचे जे वेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्येही आपण ते शेअर करत असतो। आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपण टाकलेले आहेत। शिवाय लोकांच्या मध्ये पॅम्पलेट्स वाटणं असेल किंवा जे आपले वेगवेगळे कार्यक्रम असतात ते कार्यक्रमाचा आपली आशाताई जी असते ती घरोघरी जाऊन या सर्व कार्यक्रमांची माहिती देते आणि लोकांना यापासून सावधानतेचा आपण परत रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग नेहमी सतर्क का असतो, परंतु पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही अधिक सतर्क राहतो, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्या प्रकारची समस्या उद्भवू नये असं मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांनी व्यक्त केलंय आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। आपण एकीकडे लोकांना आवाहन करता सर्व खबरदारी घ्या, पण शासनाचे म्हणजे जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, औषध, ही सगळी यंत्रणा परिपूर्ण आहे का? आता आपल्याकडे वैद्यकीय अधिकारी ऑलमोस्ट 90% भरलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते आपण भरण्याची प्रक्रिया चालू आहे। परंतु आपल्याकडे बाकीचा जो स्टाफ आहे तो 50%च आहे, म्हणजे आपल्या ANM, APW असतील त्यांची भरतीसाठी परीक्षा या आठवड्यामध्ये लागलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर पदे भरून होतील। आपल्याकडे जे फार्मासिस्टची जी पदं रिक्त आहेत तर त्याच्याकरता परीक्षा झालेली आहे, त्याचा निकालही जाहीर झालेला आहे। आचारसंहिता संपल्यानंतर त्याही नियुक्त्या लवकरच होतील। साहेब, एकीकडे शासन सर्व सुविधा उपलब्ध करते आरोग्याची, तरी लोकांचा आज ग्रामीण भागातला कळ खासगी डॉक्टरांकडे असते, त्यामागचं कारण आपण शोधलं काय? नाही, त्यांना म्हणजे कदाचित त्यांना असं वाटत असेल की इथं औषध साठा पुरेसा नसेल किंवा आपल्याला जी लागणारी औषधं आहेत ती मिळत नसतील किंवा कदाचित वेळेचाही त्यांना प्रॉब्लेम असू शकतो। परंतु आता आपण जर बघितलं तर आपली ओपीडीची संख्या ही वाढलेली आहे, कारण आपण पूर्णपणे फ्री ओपीडी देतो आणि आपल्याकडे पूर्ण फ्री मेडिसिन आहे। कोणकोणत्या प्रकारचे औषध आपण विशेषतः पावसाळ्यामध्ये उपलब्ध करून देतो? पावसाळ्यात आपण मेडिक्लोर असेल, ORS असेल, जी अँटी डायरियल औषधं असतील जी जास्त करून आपल्याला यावेळी लागतात तर ती सर्व औषधं आपण उपलब्ध केली। औषधांचा साठा परिपूर्ण हे आपण विश्वासाने अगदी खात्रीने सांगताय? औषधांचा साठा परिपूर्ण आहे, परंतु आम्हाला जी औषधं लागणार आहेत ती आपण DPCतनं डिमांड केलेली आहेत, ती आपण लवकर खरेदी करणार आहोत, कारण सध्या जो वरून शासनाकडनं होणारा जो औषध साठा आहे तो आमच्या मागणीप्रमाणे अजून आलेला नाही, परंतु आपण त्याची मागणी आणि त्याचा पाठपुरावा सतत करत आहोत। साहेब, पावसाळ्यात नागरिकांनी नेमकी कोणती खबरदारी घ्यावी, एक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आपण काय आवाहन करू इच्छिता जिल्हावासियांना? मुख्यतः मी हेच सांगेन की आपल्याला जे पाणी आहे ते पाणी आपण जे पितोय ते स्वच्छ, शुद्ध
आणि प्रक्रिया केलेलं पाणी जर असेल तर ते आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. हे पहिलं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे पाणी उकळून गाळून पिणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बरेचसे आजार जे आहेत ते जंतू जे आहेत ते या पाण्यामार्फत आपल्या शरीरात जात असतात, तर त्या दृष्टीनं काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे जे कीटकजन्य आजार जे आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे पाणी साठवलेले भाग जे आहेत किंवा पाणी पडून जे बऱ्याच ठिकाणी त्याचा साठा निर्माण होतो आणि ते पाणी नष्ट केलं जात नाही किंवा ते साठून राहतं. वाहत्या पाण्यामध्ये सहसा आपल्याकडं डास अंडी घालत नाहीत, परंतु जे साठलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये ही डासांची निर्मिती जास्त होते आणि त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत ते फार वेगाने पसरतात. या दृष्टीनं सर्वांनीच या बाबतीत काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामीण भागातील लोकांचा अनुभव आहे की आपण जेव्हा PHCला जातो तेव्हा डॉक्टर उपलब्ध नसतात, हे खरं आहे काय? आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथं 24/7 PHCमध्ये डॉक्टर असणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे डॉक्टर्स जे आहेत ते मुख्यालयी राहतात आणि त्यामुळं अशी कुठेही प्रॉब्लेम असेल तर आपण जनतेला आवाहन करतो की आम्हाला निश्चित कळवा, आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई. आपण नियंत्रण कक्षाचा नंबर देऊ शकता जनतेसाठी? आता जो नियंत्रण कक्ष आहे तो 02352211403 हा जो नंबर आहे तो आपला नियंत्रण कक्षाचा नंबर आहे. त्यामुळे आपल्याकडे कोणतीही घटना घडली असेल तर ती इथं जर कळवली तर आमच्या मार्फत जे आमच्याकडे सर्व नंबर्स उपलब्ध आहेत त्यांनी लगेचच आम्ही संपर्क करू आणि त्याच्यामुळे संभाव्य नुकसान आपण टाळू शकू. ओके, धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.